रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सायंकाळची 7:30 होत आहेत. FM 102.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये नित्याप्रमाणे आपण आज जाणून घेणार आहोत हवामान वृत्त आणि त्याचसह आज आपण विकसित कृषी संकल्प अभियानाच्या अनुषंगाने तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन देखील ऐकणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाबद्दल शेतकरी बंधू भगिनींना केलेले मार्गदर्शन. प्रिय किसान बहनों और भाइयों, नमस्कार. 29 मई से 12 जून तक चलेगा विकसित कृषि संकल्प अभियान. ये एक ऐसा अभियान है जिसमें कृषि वैज्ञानिक चलकर खुद आपके पास आएंगे, आपके गांव आएंगे, आपसे बात करेंगे, आपकी खेती और बागवानी की जरूरतों को समझेंगे और आपकी जरूरत के हिसाब से आपको समाधान भी बताएंगे. आप उनसे पूछ सकते हैं कैसे आपकी फसल अच्छी हो, उत्पादन कैसे बढ़े, लागत कैसे घटे, कौन सी नई तकनीकी अपनाएं, कीटों और रोगों से कैसे अपनी फसल को बचाएं. लेकिन यह अभियान केवल जानकारी नहीं है, समाधान लेकर आया है. तो भाइयों और बहनों, इस अभियान से जुड़िए, सवाल पूछिए, समाधान पाइए, उत्पादन बढ़ाइए, उत्पादन की लागत घटाइए और मिलकर बढ़ाइए विकसित खेती की ओर मजबूत कदम. क्योंकि जब खेती विकसित होगी तभी साकार होगा विकसित भारत का सपना. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलेत केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाबद्दल शेतकरी बंधू भगिनींना केलेले मार्गदर्शन. किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादर करते सूरज गोळे. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया बीजामृत तयार करण्याची पद्धत याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, बीजामृत तयार करण्यासाठी आपल्याला 5 लिटर देशी गाईचे गोमूत्र, 5 किलो देशी गाईचे शेण, 100 ग्रॅम वड किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती, 100 किलो बियाणे, 50 ग्रॅम कळीचा चुना आणि 20 लिटर पाणी लागणार आहे. आणि हे सर्व साहित्य प्रमाणात मोजून घ्यावे. एका टाकीमध्ये हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. हे मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत कालवून घ्यावे आणि ढवळताना डावीकडून उजवीकडे असे ढवळावे. टाकीवर गोणपाट झाकून ठेवावा आणि सावलीत मिश्रण रात्रभर ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिश्रण बीज प्रक्रियेकरिता वापरता येईल. तर अशा प्रकारे अगदी सोपी अशी बीजामृत तयार करण्याच्या पद्धतीबद्दलची माहिती आज आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादर करते सूरज गोळे यांच्यासह. किसानवाणी 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 किसानवाणी. अरे 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 क्या कर रहा है?
इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का। पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है। और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी। शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूया विकसित कृषी संकल्प अभियानाच्या अनुषंगाने तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन। सर्वप्रथम आपण विकसित कृषी संकल्प अभियान, कृषी समृद्धीचा नवा मार्ग याविषयी डॉक्टर उमेश ठाकरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी केलेले मार्गदर्शन ऐकूया। शेतकरी बंधूंनो नमस्कार। कृषी आधुनिकीकरणास चालना मिळावी यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विकसित कृषी संकल्प अभियान या नावाने देशव्यापी अभियान सुरू केले आहे। याची सुरुवात दिनांक 29 मे रोजी झाली असून 12 जूनपर्यंत हे अभियान संपूर्ण देशभर राबवण्यात येत आहे। हे एक राष्ट्रव्यापी अभियान असून शास्त्रज्ञांचा थेट शेतकऱ्यांशी संपर्क वाढवून शाश्वत शेती पद्धतींचा वापर करून व शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करून भारतीय शेती पद्धतीमध्ये आधुनिकता आणणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। शेतीतील उत्पादनात वाढ, जमिनीचे आरोग्य सुधारणा आणि शेतीनिविष्ठा व संसाधने याची योग्य जुळवणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर मार्गदर्शन प्राप्त व्हावे याकरिता खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाच्या सुरुवातीला विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे। संपूर्ण देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यातही कृषी विज्ञान केंद्र अकोलाद्वारा इतर सर्व सहकारी संस्था आणि कार्यालयांच्या समन्वयाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये या अभियान कालावधीत 7ही तालुक्यातील किमान 90 गावांमध्ये 20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांशी सरळ संपर्क साधण्यात येत असून शास्त्रज्ञांच्या व अधिकाऱ्यांच्या सहयोगाने शास्त्रीय आधार असलेल्या हवामान अनुकूल अशा शेतकरी केंद्रित कृषी पद्धतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी व शेतकऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। अभियान उद्दिष्टपूर्ती व्हावी याकरिता कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील विषय विशेषज्ञ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ, पदव्युत्तर पशुविज्ञान संस्था येथील पशुशास्त्रज्ञ तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सिरकॉट नागपूर, सिरकॉट मुंबई आणि NBPGR अकोला येथील शास्त्रज्ञ, त्याचप्रमाणे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अकोला येथील अधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अकोला येथील संबंधित गावाकरता कार्यरत असलेले तालुका, मंडळ व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी अशा सर्वांनी मिळून अकोला जिल्ह्याकरता शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांच्या चमू तयार करण्यात आले असून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून हे अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे। यातून शेतकऱ्यांना होत असलेले फायदे अनेक आहेत। त्यापैकी पहिला म्हणजे वेळेनुरूप माहिती। अगदी योग्य वेळी योग्य माहिती शेतकऱ्यांना मिळाल्याने हंगामासाठी नियोजन करणे त्यांना सोपे जात आहे। दुसरा फायदा म्हणजे गरजेवर आधारित माहिती। शेतकऱ्यांशी थेट चर्चा होत असल्याने त्यांच्यासाठी आवश्यक ती आणि आवश्यक तेवढीच माहिती तथा ज्ञान त्यांना मिळत आहे। या अभियानाचा तिसरा फायदा म्हणजे सर्वसमावेशक अशी माहिती। प्रत्येक चमूमध्ये कृषी विषय विशेषज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, पशुशास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, प्रगतीशील शेतकरी आणि संलग्नित सदस्यांचा अंतर्भाव असल्याने सर्वसमावेशक अशी माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे। चौथा फायदा म्हणजे केवळ कृषीविषयक माहितीचा अंतर्भाव न करता कृषी व संलग्नित विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल माहितीसुद्धा शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। पाचवा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्याभरण, अर्थात शेतकऱ्यांचा फीडबॅक। शेतकऱ्यांना नेमकं काय हवं आहे हे संबंधितांना समजल्याने संशोधनाची पुढील दिशा ठरवण्यास हे अभियान अतिशय महत्त्वाचे ठरत आहे। आपल्या अकोला जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पीक पद्धती, खारपान पट्टा सुधारणी पद्धती, कोरडवाहू किंवा संरक्षित ओलिताच्या संदर्भाने होणारी लागवड, जमिनीचे आरोग्य संवर्धन,
नैसर्गिक शेतीकडे वाढणारा कल आणि जिल्ह्यातील महत्त्वाची फळपिके या सर्वांचा सखोल संदर्भ विचारात घेऊन कृषी विज्ञान केंद्र अकोलाद्वारा हे अभियान यशस्वी पद्धतीने राबवले जात आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाची उमेद यंत्रणा तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पाणी फाउंडेशन यांचे मोलाचे आणि उत्स्फूर्त असे सहकार्य याला लाभत आहे. त्याचप्रमाणे इफ्कोद्वारा ड्रोन फवारणी प्रात्यक्षिके राबवण्याकरता सहकार्य मिळत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून अकोला आकाशवाणी या रेडिओ केंद्रावरून या संपूर्ण अभियानादरम्यान दररोज एक शास्त्रीय संवाद कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील शास्त्रज्ञांद्वारा शेतकऱ्यांकरता प्रसारित केल्या जात आहे. ज्या गावांमध्ये या अभियानांतर्गत ही टीम भेटी देणार आहे तेथील शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि आत्मा यांच्या स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत दिनांक व वेळेविषयी सूचना देण्यात येत आहे. शेतकरी बंधू भगिनींनी कृपया यास भरघोस प्रतिसाद द्यावा असे मी आवाहन करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून भारतीय कृषी ही जगातील सर्वोत्तम कृषी आणि भारतातील शेतकरी हा समृद्ध शेतकरी होईल याची मला खात्री आहे. जय हिंद. विकसित कृषी संकल्प अभियानास शेतकऱ्यांसोबतच ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधींचा अतिशय उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य लाभत आहे असे डॉक्टर उमेश ठाकरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी सांगितले. यानंतर ऐकूया टमाटर पिकासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयी डॉक्टर गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ, उद्यान विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी केलेले मार्गदर्शन. शेतकरी बंधूंनो, टमाटे पिकासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयी आपण माहिती घेऊया. टमाटे रोपांच्या लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी द्यावे आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. पावसाळ्यात टोमॅटो पिकास 8 ते 10 दिवसाच्या अंतराने तर हिवाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 3 ते 4 दिवसाच्या अंतराने रोपांना पाणी द्यावे. भारी काळ्या जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पाणी देताना जमिनीचा मजदूर आणि हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात. हलक्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात आणि भारी जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात. आता पाणी देताना काही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पीक फुलावर असताना आणि फळांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा होणं अतिशय महत्त्वाचं आहे. फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळे गळणे, फळधारणा न होणे, फळे तडकणे या आपल्याला समस्या दिसून येतात. पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही, झाडाची पाने पिवळी पडतात आणि उत्पादनामध्ये घट येते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची आणि फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे 65 दिवसापर्यंत पाणी देताना जावं. ठिबक सिंचनामधून पाणी देताना दैनंदिन पाण्याची गरज निश्चित करून तेवढेच पाणी द्यायला पाहिजे. फुले लागण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये, कारण ही अतिशय संवेदनशील अवस्था आहे. या काळात भरपूर पाणी द्यावे. तसेच फळे लागण्याचा काळ आणि फळे वाढीचा काळ हा सुद्धा अतिशय संवेदनशील समजला जातो. या काळात पाण्याचा ताण पडला तर फुलांची आणि फळांची गळ दिसून येते. म्हणून बेताचे आणि मोजून पाणी द्यावे. ठिबक सिंचन असेल तर जमीन वापसा स्थितीत राहील याची आपण काळजी घ्यावी. पाणी देताना फळे पाण्याच्या आणि जमिनीच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. खत व्यवस्थापन टोमॅटो पिकाला करत असताना साधारणपणे एकरी 10 ते 12 टन सेंद्रिय खते टाकावी. सरळ वाणांसाठी एकरी 80-50-50 किलो नत्रस्फुरद पालाशी खते द्यावीत. संकरित वाणांसाठी 100-70 किलो नत्रस्फुरद पालाशी या प्रमाणात द्यावे. खते देत असताना अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र 15, 25, 40 आणि 55 दिवसांनी समान हप्त्यामध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंद्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रामध्ये द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. याशिवाय संकरित आणि सुधारित आणि सरळ वाणांसाठी एकरी 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो मॅग्नीज सल्फेट, 3 किलो कॅल्शियम सल्फेट, 2 किलो बोरॅक्स आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट लागवडीनंतर 7, 30, 60 आणि 90 दिवसांनी समप्रमाणामध्ये
विभागून देणं महत्वाचं ठरतं. जैविक खतामध्ये एकरी 2 किलो ॲझोटोबॅक्टर, 2 किलो पीएचडी म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि 2 किलो पालाशी विरघळणारे जीवाणू हे सर्व 1 टन शेणखतामध्ये मिसळून द्यावे. पाण्यासोबत ज्यावेळेस आपण विद्राव्य खते देतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला काही काळजी घेणं महत्वाचं आहे. पिकांच्या योग्य अवस्थेत ही शिफारशीत खते सोडावीत, पाण्यासोबत विरघळणारी खते सोडावीत, ठरवून दिलेली मात्रेमध्येच खते द्यावीत, जास्त किंवा अति कमी प्रमाणात खते देऊ नये, विद्राव्य खतासोबत बुरशीनाशके मिसळू नये, अन्यथा ड्रिपर चोक होतात आणि पुढे पाण्याचं आणि खताचं सुद्धा नियोजन आपलं कोलमडून जातं. आता सगळ्यात महत्वाचं आहे की पिकाला कोणत्या अवस्थेमध्ये कोणती खते द्यावी. टोमॅटो पिकाला लागवडीच्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा ह्युमिक ऍसिडची केल्यास रोपांच्या मुळांना चालना मिळते. टोमॅटो वाढीच्या काळामध्ये 13-40-13 किंवा 19-19-19 वापरावे, पण ढगाळ वातावरण असल्यास 19-19-19 हे खत वापरू नये. फुलधारणेच्या वेळी 12-1-0 किंवा 0-52-34 वापरावं. ज्यावेळी टमाटे पिकाचे आपले तोडे चालू होतात त्यावेळी 0-52-34 पोटॅशियम सोनेट 13-40-13 आणि 0-0-50 आलटून पालटून वापरावं. फुलधारणेपासून कॅल्शियम नायट्रेट दर 10 ते 12 दिवसांनी द्यावा. कॅल्शियमची कमतरता असल्यास फळांच्या बुडाला काळा डाग येत असतो. कॅल्शियम दिल्यानंतर पुढच्या पाण्यास बोरॉन नक्की द्यावे. तसे केल्यास कॅल्शियमचे अपटेकमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मदत होते आणि फुलगळ आपली थांबते. मॅग्नेशियम दर 10 ते 12 दिवसांनी दिल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि पानातील हिरवेपणा यामध्ये सुद्धा वाढ होते. दर 10 ते 15 दिवसांनी ह्युमिक ऍसिड किंवा मायक्रोरायझा हे जर आपण सोडलं तर पांढऱ्या मुळींची सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होते. नंतर फुलाला ते फळ अवस्थेपर्यंत खताचं आणि पाणी व्यवस्थापन आपण कसं राखावं. यामध्ये फुलं धारणेच्या वेळी 12-0 किंवा 0-52-34 वापरावं. तोडे चालू असताना 0-52-34 पोटॅशियम सोनेट 13-40-13 आणि 0-0-50. त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम याचे सुद्धा आपल्याला खते देणे आवश्यक ठरते. तर या पद्धतीनं आपण खतांचं नियोजन ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. खतांचा जास्त वापर जर झाला तर त्याचा पिकांवर सुद्धा विपरीत परिणाम होतो. फुलगळ मोठ्या प्रमाणात होते, फळे सुद्धा गळतात, पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर सुद्धा याचा परिणाम आपल्याला होत असतो. म्हणून आणि पाण्याचा सुद्धा अतिवापर आपण करू नये. अति पाण्यामुळे किडी आणि रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजे मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरे माशीचा प्रसार वाढतो. पर्यायी पीक संरक्षण खर्चात वाढ होते. पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडांची पाने पिवळी पडतात आणि उत्पादनामध्ये घट दिसून येते. जमिनीतून पिकात बुरशीजन्य रोगाचा सुद्धा प्रसार वाढून झाडे मरतात. तर शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाच्या या निमित्ताने टोमॅटो पिकाची जर आपली लागवड जर झाली असेल तर नक्कीच या पद्धतीने जर आपण खताचं आणि पाण्याचं नियोजन जर ठेवलं तर नक्कीच आपल्याला उत्पादनामध्ये भरपूर अशी वाढ दिसून येईल. धन्यवाद. यानंतर ऐकूया मुरघास निर्मिती याविषयी डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेले मार्गदर्शन. विकसित कृषी संकल्प अभियान यामार्फत पशुपालकांसाठी एक सल्ला. मी डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र अकोला. आपल्या भागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये चारा उत्पादन हे कमी प्रमाणामध्ये आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याकडचं वातावरण उन्हाळ्यामध्ये जास्त वाढत असल्यामुळे चारा पिकं घेणं शक्य होत नाही. पाण्याचा अभाव असल्यामुळे सुद्धा चारा पिकं बऱ्याच वेळा आपल्या भागामध्ये घेतल्या जात नाहीत. तर अशा वेळेस ज्या काळामध्ये चांगल्या प्रकारचा चारा उपलब्ध होऊ शकतो त्या चाऱ्याला स्टोअर करून ठेवणे, हिरव्या चाऱ्याला वर्षभर साठवून ठेवण्यासाठी मुरघास हे तंत्र शेतकऱ्यांनी जर का अवलंबलं तर हिरवा चारा जनावरांसाठी वर्षभर साठवून ठेवता येऊ शकतो. मुरघास हा जो आहे हा तयार करण्यासाठी मका किंवा हायब्रिड नेपियरचा वापर केला जातो. मका हा लावल्यानंतर कंस आल्यानंतर कंस हे दुधावरती असताना त्याची जमिनीपासून अर्धा फूट उंचवरती कापणी केली जाते. ही कापणी केल्यानंतर
त्या मक्याची बारीक कुटी केली जाते. मक्याची जी कुटी आहे याला हवाबंद पिशवीमध्ये, हवाबंद बॅगमध्ये किंवा हवाबंद खड्ड्यामध्ये 45 ते 60 दिवसासाठी बंद करून ठेवलं जातं. हे बंद केल्यानंतर या मक्यामध्ये फर्मेंटेशन होऊन एक चांगल्या प्रकारचं मुरघास 45 ते 50 दिवसामध्ये तयार होतं. आणि हे जे तयार झालेलं मुरघास आहे हे आपण म्हणजेच हिरवा चाऱ्याचं लोणचं म्हटलं तरी चालेल, ह्याला आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो. ज्यावेळी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध नसतो अशा वेळेस हा मुरघास आपण जनावरांना हिरवा चारा म्हणून खाद्यामध्ये देऊ शकतो. दिवसाकाठी 3 ते 4 किलो सकाळी, 3 ते 4 किलो संध्याकाळी या स्वरूपात मोठ्या जनावरांमध्ये आपण हे खाद्य जनावरांना देऊ शकतो. हे खाद्य दिल्यानंतर जनावरांची पचनक्षमता चांगली होते, कारण फर्मेंटेशन झाल्यानंतर जसं दुधाचं फर्मेंटेशन झाल्यानंतर दही प्रकार तयार होतो, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रिबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स आपोआपच येतात. तर त्यामुळे पचनक्षमता सुद्धा चांगली राहते आणि पोषक तत्वाचं चांगलं योग्य पोषक तत्व मिळाल्यामुळे जनावरांचं दूध उत्पादन किंवा वजन वाढ ही चांगल्या प्रकारे जनावरांमध्ये दिसून येते. सोबतच जो काही चाऱ्याचा कमतरता आहे ही सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये भरून काढू शकतो. तर त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी जेव्हा त्यांच्या शेतामध्ये अतिरिक्त चारा असेल तेव्हा तो साठवून ठेवण्यासाठी मुरघास या तंत्राचा वापर करावा. यानंतर ऐकूया सघन पद्धतीने कपाशी लागवड याविषयी श्री कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी केलेले मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला. आजचा विषय आहे सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान. बघा, सिंचनाच्या पाण्याचा अभाव, काळ्या आणि भारी जमिनीचा अभाव, कपाशीच्या दीर्घ कालावधीमुळे रब्बी हंगामातील पिके घेताना येणाऱ्या अडचणी, तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आदी अडचणीवर मात करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान म्हणजे सघन पद्धतीने कपाशी लागवड होय. आता यासाठीचं जे प्रामुख्याने व्हरायटी निवडायच्या आहेत त्या आहे BG2च्या संकरित कोरडवाहू, उथळ व काळ्या हलक्या किंवा लाल माती असणाऱ्या शेतामध्ये 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय अर्धा सेंटीमीटर या पद्धतीने लागवड करणाऱ्या तंत्रज्ञानास सघन पद्धतीने कपाशी लागवड म्हणतात. तसेच मध्यम ते खोल काळ्या जमिनीत 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय 1 फूट या अंतरावर मध्यम घनतेच्या प्रणालीस म्हणजे CS अवलंब करणे अधिक फायद्याचे ठरते. तर या दोन्ही पद्धतींचा अवलंब करून आपण कपाशीची लागवड करू शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने 2 घटक, 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय अर्धा फूट व दुसरा मध्यम ते भारी जमिनीसाठी 3 फूट बाय 1 फूट, त्याला क्लोजर स्पेसिंग असे म्हटलं जातं. प्रामुख्याने जमिनीची मशागत 3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. तसेच चांगले कुजलेले शेणखत 2 ते 5 टन प्रति हेक्टर म्हणजे 1 ते 2 ट्रॅक्टर ट्रॉली जमिनीत पेरणीपूर्व टाकावे. तसेच पूर्व मोसमी पावसानंतर 2 ते 3 वेळा त्याला चांगली वखरणी करावी, जेणेकरून त्यातील तणांचा नायनाट होईल आणि याशिवाय चांगल्या प्रकारे शेणखत त्या खतामध्ये मिक्स होईल किंवा मातीमध्ये मिक्स होईल. सघन लागवडी प्रणालीच्या वाणासाठी निवड करताना घ्यावायची प्रामुख्याने काळजी. कॉम्पॅक्ट तसेच लहान फांद्या ज्यामध्ये पहिल्या स्थानावर बोंडे धारण करण्याची क्षमता असलेले वाण निवडावे. सरळ वाढणारे तसेच लहान पाने आणि कमी उंची असलेले वाण निवडावे. रस शोषक कीड आणि रोगांच्या सहनशीलता असलेले वाणाची निवड करावी. मोठ्या आकाराचे म्हणजे 5 ते 6 ग्राम बोंड असणारे वाण असावे. पेरणी करताना सघन पद्धतीने असो किंवा कोणत्याही पद्धतीने कपाशी लागवड करायची पेरणी करायची असल्यास किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. नंतर न्यूमॅटिक पेरणी यंत्राच्या सहाय्याने उथळ आणि हलक्या जमिनीत 90 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर आणि मध्यम ते खोल जमिनीत 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय 1 सेंटीमीटर अंतर ठेवूनच पेरणी करावी, जेणेकरून पेरणीसोबत खताचा पुरवठा एक समान सुद्धा चांगल्या प्रकारे करता येईल. चांगली जोमदार रोपे तयार करणे, एकच बी योग्य खोलीवर पडणे हे या न्यूमॅटिक प्लांटरचे विशेष आहे. 5 ते 6 सेंटीमीटर अंतर सोडून अचूकपणे याच्यामध्ये पेरणी केल्याने योग्य जाते. तसेच या प्रामुख्याने आपल्याला तोडे लावणे म्हणजे खांडण्या भरण्याचा जास्त प्रादुर्भाव होत नाही किंवा आपल्याला त्याच्यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना प्रामुख्याने 120-60-60 नत्रस पूरक पालाश प्रति हेक्टरी द्यावे. म्हणजेच प्रति एकर जर का द्यावायचे झाल्यास पेरते वेळी 12-32-16 50 किलो अधिक 22 किलो युरिया,
त्यानंतर 30 दिवसांनी म्हणजे एका महिन्यानंतर 10-26-26 एकरी एक बॅग अधिक 24 किलो युरिया अधिक 6 किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. यापासून 30 दिवसांनी म्हणजे पेरणीपासून 60 दिवसांनी 35 किलो युरिया अधिक 5 किलो पोटॅश हे पिकास कपाशी पिकास आपण द्यावे. ह्या प्रामुख्याने आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबी लक्षात घ्यावायच्या आहे. त्यानंतर तण व्यवस्थापन करताना पेरणीनंतर 24 ते 48 तासाच्या आत म्हणजेच उगवणीपूर्व पेंडिमिथॅलिन 38.7% CS 600 ते 700 मिली प्रति 150 लिटर पाण्यास फवारणी करावी, जेणेकरून तण नियंत्रणासाठी चांगला फायदा होईल. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 डवऱ्याच्या पाळ्या देऊन चांगले माती मोकळी करून तणांचं नियंत्रण व निंदन करून घ्यावे. अशा रीतीने आपल्याला सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान करता येईल. त्यानंतर जर का आपल्याला वाढ नियंत्रण करायचे असल्यास मेपिकॉट क्लोराइड हा घटक असलेलं 1 लिटरला 1 ml प्रमाणे 45व्या दिवशी एक पहिली फवारणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर दुसरी फवारणी करायची असल्यास 1 लिटरला 1.2 ml ते जास्तीत जास्त 1.5 ml म्हणजे 1.5 ml प्रति लिटर प्रमाणे 45 दिवसानंतर परत 15 दिवसाचा अंतर सोडून दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे, ज्यामुळे पिकांमधील वाढ चांगल्या प्रकारे नियंत्रित होईल आणि बोंडे भरण्यास व अतिरिक्त वाढ थांबवण्यास त्याची मदत होईल. सर्वप्रथम यामध्ये काळजी एक आपल्याला घ्यायची आहे. तणनाशकाचा फवारा करताना असो किंवा मेपिकॉट क्लोराइड वाढ खुंटवणाऱ्या संप्रेरकाची फवारणी करायची असल्यास जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचं आहे. धन्यवाद. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलेत विकसित कृषी संकल्प अभियानाच्या अनुषंगाने तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये यानंतर वेळ झालेली आहे हवामान वृत्त जाणून घेण्याची. तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे हवामान वृत्त. कमाल तापमान 38.8 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27.5 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 7.9 तास, वाऱ्याचा ताशी वेग 4.1 किलोमीटर प्रति तास, सकाळची सापेक्ष आर्द्रता 61%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 29%, बाष्पीभवन 10 मिलीमीटर, आज झालेला पाऊस 0 मिलीमीटर. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेतले आजचे हवामान वृत्त. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळसुद्धा जवळ आलेली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत. आपण आपल्या प्रतिक्रिया पत्रांद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा सादर करते सूरज गोळे यांच्यासह संपदा ढोकेला आज्ञा द्या. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी.
श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. आपला इतिहास उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासून गार्गी, मैत्रेयी, अरुंधती यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्यात. आपल्याच देशात राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी यांच्यासारख्या वीरांगणा झाल्या. आपल्या देशातच जिजाऊ मासाहेबासारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर आपल्याला अशा स्त्रीरत्न कुठून मिळतील? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. स्त्री, माता, मुलगी, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांची सुरक्षा, त्यांचा सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आहे. उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगहबान है आंखें. सरहद्दीवर लढतो आहे जो, आपलं कर्तव्य पालन करतो आहे तो, त्याला नाही परवा कोसळत्या बर्फाची, धुमसत्या वादळांची, त्याला नाही तमा कोणत्याही संकटाची. धन्य आहे ती माता जिने आपल्या वीर पुत्राला मातृभूमीसाठी जन्म दिला. कधी आसपास कोणीच नसतं तेव्हा ती असते. जेव्हा भीतीचं काहूर उठतं तेव्हाही ती असते. कधी खडतर जीवन प्रवासामुळे मन विषण्ण होतं तेव्हाही ती असते. आपल्या आसपास अगदी हातभर अंतरावर ती असते. तिचे सूर असतात आणि मग उरतो फक्त आनंद. आकाशवाणी अकोला केंद्र, लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी. आकाशवाणी. असेल पाणी तर जगेल मनुष्य प्राणी. पाणी वाचवा, पाणी जपून वापरा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. संवर्धन करू वृक्षांचं, रक्षण करू कुटुंबाचं. झाडं लावा, झाडं जगवा. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. रसिक श्रोते हो, यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.